हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण पाहतोय इलेक्ट्रिक सेक्शनमधला टॉपिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट्स 10th क्लास स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी. हे पहा, या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहेत इलेक्ट्रिक आयर्न असेल, इलेक्ट्रिक हीटर असेल, इलेक्ट्रिक कॉईल असेल. हे तुम्ही पाहिलं असेल आपल्या आजूबाजूला हे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर त्यामधले हे काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट नेमक्या कोणत्या प्रिन्सिपलवरती चालतात, यांचं बेसिक प्रिन्सिपल काय, यासाठी कोणते म्हणजे यांचे जे इफेक्ट आहेत त्यांच्यावरती फॉर्म्युलेज कसे आहेत, या कन्सेप्टला समजायचं कसं, आणि विशेष म्हणजे या कन्सेप्ट एक्झाममध्ये कुठल्या प्रकारे येतात, त्यांच्यामध्ये स्कोअर कसा करायचा आणि यांची प्रत्येक क्वेश्चन समजून कसे घ्यायचे, सॉल्व कसे करायचे, कुठल्या प्रकारचा क्वेश्चन येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका लेक्चरमध्ये पाहणार आहेत. तर शेवटपर्यंत लेक्चर व्हा, टाइमपास न करता. तर या ठिकाणी पहा, वी विल लर्न इन दिस टॉपिक. काय शिकणार आहेत? पहिलं एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये. आता याच्यामध्ये पण एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. ही लाईट या ठिकाणी चालू, याच्यात एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. ही स्क्रीन चालू आहे, एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. तुमच्या आजूबाजूला तुमचा मोबाईल एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. तर आपल्या आजूबाजूला म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक इलेक्ट्रिक सर्किट, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक डिव्हाइसेस असतात त्या प्रत्येक ठिकाणी एक इलेक्ट्रिक सर्किट्स असतं. तर एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट आपण पाहणार आहेत. हिटिंग इफेक्ट पाहणार आहेत ऑफ इलेक्ट्रिक करंट. तुम्ही पाहिलं असेल, पहा, तुम्ही जर जास्त वेळ जर मोबाईल वापरला तुमचा मोबाईल गरम होतो. का गरम होतं? त्याचं कारणच आहे तो हिटिंग इफेक्ट आहे. गरम होतोय म्हणजे कशामुळे गरम होतं? इलेक्ट्रिक करंटमुळे. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे यूज करता यामुळे तो करंट फ्लो होतो मोबाईलमध्ये, त्यामुळे गरम होतो. किंवा आपल्या घरी हीटर असेल त्यांच्यामध्ये पण हिटिंग इफेक्ट होतो. किंवा कुठलेही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट पहा, जास्त वेळ तुम्ही वापरले ते हिटअप होतात. बल्ब असेल हिटअप होतो, पण यांच्यामागे रिजन कोण आहे? इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे हिटिंग तयार होते. याच्याबद्दल सायंटिस्टनी फॉर्म्युले बनवून ठेवलेले आणि ते फॉर्म्युले आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचे. नेक्स्ट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या टॉपिकमध्ये आपण कव्हर नाही करणार, हा आपण पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार. या लेक्चर्समध्ये आपण जास्त फोकस हिटिंग इफेक्टवरती असेल. ठीक आहे. तर आता काही प्रश्न एक तुम्हाला जर आठवत असेल तर, हाऊ डू वी डिसाइड टू दॅट गिव्हन अ मटेरियल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर ॲन इन्सुलेटर. म्हणजे आपण कसं डिसाईड करतो की एखादा कंडक्टर म्हणजे एखादा मटेरियल गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे. मग काय म्हणते सर, एकदम सोपी मेथड आहे. समजा एखादं मटेरियल घ्यायचं, इलेक्ट्रिक सर्किट असतं त्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि इकडून बटन दाबायचं. जर आपला शॉक लागला इट इज गुड कंडक्टर, शॉक नाही लागला इट इज अ बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर. हे बा, असा ट्राय करू नका, मी जस्ट मजाक करतोय. हे बा, असं करून गुड कंडक्टर बॅड कंडक्टर कळेल. पण प्रश्न असा आहे की आता हॅमर करू शकतो, म्हणजे आपल्या त्याच्यापासून म्हणजे आपण डॅमेज होऊ शकतो. आपण ऑब्वियसली शॉक चांगला लागू शकतो, तसा एक्सपेरिमेंट बिलकुल करू नका. पण जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट करतो तर गुड कंडक्टर बॅड कंडक्टर ओळखायचं कसं? मग असं केल्यामुळे तर भीती आहे आपल्याला शॉक लागण्याची. मग त्यासाठी आपल्याकडे अनेक प्रकारचे सेटअप आहेत. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्टमधून सर्किट क्लोज करायचं, ऑब्जेक्टमध्ये तो मटेरियल जोडायचं, करंट पास करायचा. जर हिटिंग जास्त होत असेल तर तो बॅड कंडक्टर आहे, हिटिंग कमी होत असेल तर गुड कंडक्टर आहे. किंवा तुम्ही अजून दुसरं ऑप्शन, अनेक ऑप्शन्स आहेत. एखादं सर्किट बनवतोय आणि त्यामध्ये तो वायर कनेक्ट करून ठेवायचा, एखादं मटेरियल कनेक्ट करायचं. जर तर पुढचा जो बल्ब चालू झाला पुढचा तर तो गुड कंडक्टर आहे, नाही तर नाही आहे. तर आपण अशा प्रकारे बॅड कंडक्टर गुड कंडक्टर सिलेक्ट करत असतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे, आयर्न इज कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी बट व्हेन वी पिक अप द पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड वाय वी डोंट गेट इलेक्ट्रिक शॉक. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयर्न जो आहे म्हणजे लोखंड म्हणू शकतो आपण. तो लोखंड कसा आहे? सरळ तो कसा आहे? कंडक्टर ऑफ द, म्हणजे गुड कंडक्टर येतो लक्षात. म्हणजे परंतु जेव्हा तो एखादा आयर्न म्हणजे लोखंडाचा तुकडा जर जमिनीवरती पडला असेल, आपण त्याला उचलत असताल तर आपल्याला शॉक लागत नाही. मग तो गुड कंडक्टर, ते शॉक का लागत नाही? वाय वी कांट गेट इलेक्ट्रिक शॉक, म्हणजे आपलं इलेक्ट्रिक शॉक का लागत नाही? तर मला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की एखादा, शेवटी म्हणजे या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला कळूनच जाईल. पण याच्या अगोदर जर तुम्हाला उत्तर माहिती असेल याचं, तर या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे की आपण एखादा ऑब्जेक्ट जर कशावरती ठेवला, ग्राउंडवरती ठेवला, आयर्न आहे आणि त्याला आपण उचलतो त्या लोखंडाला, शॉक का लागत नाही जरी तो गुड कंडक्टर असेल तरी? मला याचा आन्सर तुमच्याकडून पाहिजे. चालेल. एनर्जी ट्रान्सफर इलेक्ट्रिक सर्किट. आता कुठलं इलेक्ट्रिक सर्किट आपण जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होतं. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, महत्त्वाचा फॉर्म्युला या टॉपिकमध्ये. या एका फॉर्म्युल्यावरती आपल्या न्यूमेरिकल्स येतात. नीटला न्यूमेरिकल्स आले, जेईला पण येतात आणि CETला पण येतात. त्याचबरोबर तुम्हाला आता 10th क्लासमध्ये पण आपली जे 10th बोर्ड एक्झाम आहे त्या बोर्ड एक्झाममध्ये पण या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन येतात. मग हा फॉर्म्युला पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. हा फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाईम. पॉवर कशामध्ये मोजतो आपण? वॅटमध्ये मोजतो. वर्क कशामध्ये मोजतो? वर्क म्हणजे एक एनर्जीचा फॉर्म आहे, तर आपण जूलमध्ये मोजतो. आणि टाईम सगळ्यांना माहिती आहे आपण कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये मोजतो. म्हणजे आपला जर पॉवरचा फॉर्म्युला विचारला तर पॉवर इज इक्वल टू आपण सांगू शकतो वर्क डिवाइड बाय टाईम. आता पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ वर्क डन. रेट ऑफ वर्क डन म्हणजे वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे वर्क डन होण्याचा रेट किती रेट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा म्हणत असताल की समजा तुम्ही आहात, तुम्ही समजा 5 मिनिटामध्ये 10 गुलाबजामून खाताय आणि तुमचा भाऊ आहे तो काय करतोय
5 मिनिटामध्ये 20 गुलाबजामून खातोय, तर कोणाची पॉवर जास्त झाली? गुलाबजामुन खायचा तो रेट म्हणतो. कोणाचा रेट जास्त आहे? त्याचा रेट जास्त आहे, म्हणजे त्याची पॉवर जास्त असं म्हणू शकतो. किंवा सोप्या भाषेमध्ये एक बल्ब असेल आपल्याकडे, एक बल्ब असतो समजा, एक बल्ब आहे 10 वॅटचा आणि दुसरा बल्ब आहे समजा 100 वॅटचा. मग एक 10 वॅटचा बल्ब आहे, एका तासामध्ये 10 वॅट एवढं कन्झ्युम करतो पॉवर, आणि जो किती वॅटचा आहे आपलं म्हटलं 100 वॅटचा आहे, तो एका तासामध्ये किती करतोय? 100 वॅट करतोय. म्हणजे त्याचा रेट कोणाचा? दोन्ही एक तास जर चालू केले तर तो पॉवर जास्त कन्झ्युम करेल, तो रेट जास्त असतो. आणि या ठिकाणी पॉवरचा रेट आहे तो कोणाचा विचारला आहे? वर्क डनचा. किंवा म्हणू शकतो म्हणतो ना आपण एखादं मोटरसायकल्स असतात जास्त पिकअप घेणारी जी मोटरसायकल असते ती आपण एकदम थोडी रेस वाढवली की पिकअप लवकर घेते, कारण त्याची पॉवर जास्त असते, इंजिनची पॉवर जास्त असते, कारण वर्कचा रेट जास्त आहे. म्हणजे कमीत कमी टाईममध्ये पॉवर कधी जास्त असेल? टाईम कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त काम केलं त्याला पॉवर म्हणतो आपण. म्हणजे सिंपल आहे की समजा एखादा व्यक्ती तुम्ही आहात, तुम्ही घरी येत आहे आणि तुम्ही काय करताय? तुमचं जे काम आहे, फॉर एक्झाम्पल स्कूलमधून दिलेला होमवर्क आहे, तो होमवर्क तुम्ही 2 तासामध्ये कंप्लीट करताय, पूर्ण स्कूलचा होमवर्क. आणि तुमचा फ्रेंड आहे त्याला तो होमवर्क करायला 4 तास लागत आहेत. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुमच्या मित्राचा जो होमवर्क तो एवढाच आहे दोघांना दिलेला, एका स्कूलमध्ये आहात तुम्ही, तर तो जास्त वेळ घेतोय होमवर्कसाठी, म्हणजे त्याची पॉवर कमी आहे स्टडी करण्याची. आणि तुम्ही कमी टाईममध्ये म्हणजे 2 तासामध्ये होमवर्क कंप्लीट करता, म्हणजे तुमची स्टडी करण्याची पॉवर जास्त आहे. म्हणजे आपली जी पॉवर असते ही पॉवर कमी टाईममध्ये जास्तीत जास्त काम करणे, त्याला पॉवर म्हणतो आपण. कळालं का? मग ही पॉवर जेव्हा डिफाईन करतो त्याला आपण काय म्हणतो? रेट ऑफ वर्क डन. म्हणजे वर्क डन पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ पॉवर. मग पॉवरची युनिट किती आहे? वॅट. वर्कची युनिट किती आहे? जूल. आणि टाईमची युनिट किती आहे? सेकंद. म्हणजे आपण जर वॅट इज इक्वल टू काय म्हणू शकतो? जूल पर सेकंद हे वापरू शकतो. तर वर्क म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ वर्क परफॉर्म, म्हणजे काम, जे की हीट म्हणू शकतो, एनर्जी म्हणू शकतो, किंवा काम म्हणू शकतो, जे काही काम असेल ते काम असेल. आणि टाईम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तो वर्क कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा. याला शॉर्टकटमध्ये असंही लिहितो आपण फॉर्म्युल्यामध्ये, सिम्बॉलमध्ये, वर्ड्समध्ये. पण लक्षात ठेवा पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम असं लक्षात ठेवायचं. पण जेव्हा यूज करणार तो पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय टी. पी म्हणजे काय असणार आहे? पॉवर. डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे? वर्क. आणि टी म्हणजे काय असणार आहे? टाईम. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक, आता मग ही झाली पॉवर, नॉर्मल पॉवर. आता इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय? सरळ सरळ आहे, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी. याला इलेक्ट्रिक एनर्जी म्हणू शकतो आपण. इलेक्ट्रिक एनर्जी डिवाइड बाय टाईम. आता टाईम तर इलेक्ट्रिक असणार नाही आहे, तर इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे समजा हा बल्ब आहे, हे ट्यूबलाईट्स आहेत, ह्या ट्यूबलाईट किती पॉवर कन्झ्युम करतात? तर ऑब्विसली त्या इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम करतील. तुमच्या घरी मोबाईल असेल तो इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम करतोय, तुम्ही पाहिलं असेल पहा, तुमच्या घरी मोबाईल असतं आणि तो मोबाईलला एक चार्जर असतं, तर प्रत्येकाच्या चार्जरचं वेगळं वॅट असतं. काही जणांचा 5 वॅटचा असेल, काही जणांचं 10 वॅटचं चार्जर असतं, काही जणांचं 32 वॅटचं असेल, काही जणांचं 64 वॅटचं असेल. तर वेगवेगळ्या वॅटचं पॉवर म्हणजे तुमच्याकडे काय असणार आहे? वॅटचं चार्जर असेल. तर तुमच्या मोबाईलचं चार्जर किती वॅटचं तुम्ही चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मोबाईलचं जे चार्जर आहे ते किती वॅटचं आहे. तर सिंपल जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं पाहतो चार्जर त्याच्यामध्ये वॅट वेगळे, म्हणजे त्याची इलेक्ट्रिक पॉवर वेगळी, तिची वॅटमध्ये सांगतो, ती आपण इलेक्ट्रिक पॉवर सांगतोय त्या चार्जरवरती लिहिली, म्हणजे ती त्या चार्जरची इलेक्ट्रिक पॉवर असेल. तर तुमच्या चार्जरची किती इलेक्ट्रिक पॉवर आहे मला कमेंटमध्ये सांगा. तर मग इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. ऑब्विसली एनर्जी अपॉन टाईम म्हणा, टाईम रिक्वायर्ड म्हणा, काही फरक पडत नाही. डोक्यात वर्क म्हणजेच एनर्जी असते आणि एनर्जी अपॉन टाईम यालाच काय म्हणतो आपण? पॉवर. आपण जेव्हा घेतो तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय? मग आता यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर आपण अशा प्रकारे लिहितो, इलेक्ट्रिक पॉवर पी इज इक्वल टू व्ही इंटू आय किंवा आय इंटू व्ही. तर पी म्हणजे काय? इलेक्ट्रिक पॉवर. व्ही म्हणजे काय? आपल्याला म्हणू शकतो व्होल्टेज. आणि आय म्हणजे काय? करंट. म्हणजे आपण इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू काय लिहू शकतो? व्होल्टेज इंटू करंट. तर या टॉपिकसाठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ओके, IMP हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे या टॉपिकसाठी. तो जो वर्क अपॉन टाईमवाला फॉर्म्युला आहे तो जास्त यूज केला जात नाही. तर या टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रिक पॉवर पाहणार. या टॉपिकमध्ये आपल्याला पॉवर नाही, आपण 9th क्लासमध्ये वर्क पॉवर एनर्जीमध्ये पॉवर हा कन्सेप्ट पाहिलेला आहे, तिथं आपण वर्क अपॉन टाईम पाहिलं. पण या टॉपिक्समध्ये आपला पॉवरचा हा फॉर्म्युला पाहायचा आहे, पॉवर इज इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज. तर व्ही म्हणजे काय असणार आहे? हे पी म्हणजे काय? इलेक्ट्रिक पॉवर असेल. ओके, मी पॉवर म्हटलं तरी इलेक्ट्रिक असणार आहे. व्ही म्हणजे काय असणार? व्होल्टेज किंवा त्याला दुसरं नाव आहे पोटेन्शियल. काय असणार आहे? पोटेन्शियल. आणि आय म्हणजे काय असणार आहे? करंट. हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा त्याचा एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो अशा प्रकारे. तर आपला माहिती आहे ओहम्स लॉ नुसार पी इज इक्वल टू, आपल्याकडे पी इज इक्वल टू हे फॉर्म्युला मी लिहितो व्ही इंटू आय असेल तसं. पण ओहम्स लॉ माहिती आहे आपला व्ही इज इक्वल टू काय असतं? आय आर असतं. मग आपण व्हीच्या ठिकाणी आय आर ठेवू शकतो ओहम्स लॉ नुसार. तर पॉवर इज इक्वल टू व्हीच्या ठिकाणी आय इंटू हे आर ठेवलं आणि हे एक आय, तर आयचा स्क्वेअर होईल. या ठिकाणी पॉवर इज इक्वल टू काय असणार? आय स्क्वेअर आर. हा पण फॉर्म्युला IMP इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा हे सगळेच फॉर्म्युले तुमच्याकडे महत्त्वाचे आहेत आपल्याकडे. तर हा पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट आणि हा दुसरा पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. मग या ठिकाणी आय म्हणजे करंट आहे आणि आर म्हणजे कोण आहे? रेजिस्टन्स आहे. कोण आहे? रेजिस्टन्स. एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिल्या जातात आपल्याला.
करंटची व्हॅल्यू दिली जाते, फॅनची व्हॅल्यू, पॉवरची व्होल्टेजची व्हॅल्यू दिली जाते आणि त्याच्यानुसार पॉवर काढायची. एकदम सोपा. आणि तिसरा फॉर्म्युला V²/R. आता हा फॉर्म्युला कसा आला? एकदम सोपा आहे. आता पॉवर इज इक्वल टू म्हटलं आपल्याकडे, पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला I × V किंवा V × I. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ओम्स लॉनुसार काय असे V इज इक्वल टू काय आहे? IR आहे. तर I इज इक्वल टू किती येणार? R डिवाइडमध्ये आलं तर V/R येईल. आपण या ठिकाणी ठेवू शकतो पॉवर इज इक्वल टू आयची व्हॅल्यू काय आहे? V/R आणि इंटू हा V म्हणजे Vचा स्क्वेअर. तर पॉवरचा हा तिसरा फॉर्म्युला बनतो V²/R. आणि हाही फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ओके, हे तिन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट. मला तिन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला ज्याच्यात हे 2 फॉर्म्युले वापरले जातात, 1 आणि 2, हा फॉर्म्युला थोडासा कमी प्रमाणात वापरला जातो, पण हे तिन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. हे तिन्ही फॉर्म्युले सांगतात पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, हा सांगतो पॉवर इज इक्वल टू करंटचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स, आणि हा पॉवर सांगतो म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला सांगतो पॉवर इज इक्वल टू व्होल्टेजचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स. तर या प्रकारचे हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला पॉवरचे महत्त्वाचे आहेत. ॲज इट इज क्वेश्चन येतात, व्हॅल्यू दिल्या जातात, गिव्हन डेटामधून व्हॅल्यू काढायच्या, पुट करायच्या, सॉल्व करायच्या. एकदम सोपे क्वेश्चन आहे, तुम्हाला अवघड क्वेश्चन एकही येणार नाही आहे. आता हीट इज इक्वल टू काय फॉर्म्युला? एकदम सोपा फॉर्म्युला आहे. हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. म्हणजे आता जे फॉर्म्युले पॉवरचे लिहिले होते आपण त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? टाईम करायचं, तर आपले हीटचे फॉर्म्युले बनतील. एकदम सोपं आहे. म्हणजे परत सांगतो हीटचे फॉर्म्युले काय आहेत आपल्याकडे? हीट इज इक्वल टू आपण फॉर्म्युला आहे पॉवर इंटू टाईम. तर पॉवर म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम. पॉवरचा फॉर्म्युला काय? I × V. मग इंटू काय केलं? टाईम केला, फक्त एक्स्ट्रा टाईम. परत इथंच पॉवरचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? पॉवरच्या ठिकाणी V²/R. ही एवढी पॉवर झाली आणि याला मल्टिप्लाय कशाने केले? टाईमने केलं, तर आपल्याला काय मिळतं? हीटचा फॉर्म्युला मिळतो. आलं लक्षात? तिसरा हा पण एक फॉर्म्युला मिळू शकतो. समजा असं आहे आपल्याकडे पॉवरचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हीट इज इक्वल टू काय होतं? हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. पण पॉवरच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो? I² × R आणि इंटू टाईम T. म्हणजे हीटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पॉवर इंटू टाईम घेऊ शकतो. आणि दुसरा फॉर्म्युला हा एक फॉर्म्युला आहे I²RT हीटचा, आणि हा IMP. सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. ॲज इट इज तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काहीही येणार नाही आहे. याच पॉईंटवरती डायरेक्ट क्वेश्चन येतात, जशाला तशा व्हॅल्यू येतात आणि त्याच व्हॅल्यू आपल्या या ठिकाणी स्टडी करायच्यात. आलं लक्षात? मग पॉवरचं काय? युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. तर युनिट काय असणार आहे? सरळ वॅट. आताच पाहिलं आपण. आणि वॅट इज इक्वल टू जूल पर सेकंड. कारण पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. आपल्याला माहिती आहे पॉवरचं युनिट काय असणार आहे? वॅट असेल इक्वल टू एनर्जी युनिट किती आहे? जूल, आणि टाईमचे युनिट किती आहे? सेकंद. म्हणजे वॅटचं इक्वल टू काय असणार आहे? जूल पर सेकंद. हे फॉर्म्युले आताच पाठ करा. हे युनिट डायमेन्शन पाठ करा, त्यांचे युनिट्स. हे युनिट जर तुम्हाला आत्ता पाठ झाले तर 11th क्लासमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आहे. कारण कुठल्याही एनर्जीचं किंवा याचं युनिट जूलच असतं. आणि कुठली पॉवर असो, इलेक्ट्रिक पॉवर असो, ग्रॅव्हिटेशनल पॉवर असो, कुठली पॉवर काढा त्याचं युनिट तेच असतं. त्याला वॅट इज इक्वल टू जूल पर सेकंदमध्ये म्हणत असतो आपण. ओके, आता काही कॉन्सेप्ट आहेत पहा. एक क्वेश्चन आहे, इफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट द रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय द मोटर इन विच द विल फ्रॉम द एनर्जी गिवन बाय सेल गेट टू ट्रान्सफॉर्मेट. समजा आपण फॉर एक्झाम्पल इफ इन अ सर्किट रेजिस्टर रिप्लेस्ड बाय अ मोटर, म्हणजे आपण मोटर काढून त्या ठिकाणी रेजिस्टन्स लावला. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण पाण्याची मोटर असेल किंवा एक बल्ब असेल किंवा एक वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील, काय केलं? इलेक्ट्रिक रेजिस्टन्स रिप्लेस्ड बाय मोटर, म्हणजे मोटरने रेजिस्टन्सला रिप्लेस केलं. समजा आपण त्या ठिकाणी मोटर कनेक्ट केली. इन विच फॉर्म ऑफ विल द एनर्जी गिवन बाय द सेल गेट ट्रान्समिटेड इनटू. आता सिंपल आहे पहा. जर समजा आपण एक इलेक्ट्रिक सेल असेल, आपण या ठिकाणी आपण पाहतो याला पॉझिटिव्ह म्हणतो, याला निगेटिव्ह म्हणतो. याच्यामध्ये जर आपण एक रेजिस्टन्स जोडला तर ही एनर्जी जी असणार आहे याच्यामध्ये ही एनर्जी असणार इलेक्ट्रिक एनर्जी असेल, आणि ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल? हीट एनर्जीमध्ये बाहेर पडली. कारण रेजिस्टन्सचं काम असतं एनर्जीला हीटमध्ये बाहेर टाकणं. पण तेच जर समजा आपण ते इलेक्ट्रिक सेल कनेक्ट केली आणि या ठिकाणी मोटर कनेक्ट केली, पाण्याची मोटर असेल, फॅन म्हणजे एक फॅनची मोटर असू शकते, तर काही असेल तर ते काय करतील? फिरतील, मोशनमध्ये येईल. म्हणजे याची एनर्जी कोणती असेल? मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. त्याची जी एनर्जी असणार आहे ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. एनर्जी कोणत्या एनर्जीमध्ये? मेकॅनिकल एनर्जीमध्ये. म्हणजे जी मोटर एनर्जी असणार, पहा पहिल्यांदा इथं कोणती इलेक्ट्रिक एनर्जी होती, हीटर रेजिस्टन्स जोडला तर ती हीटमध्ये कन्वर्ट होईल. आणि या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी आहे, आणि जर आपण इथं इलेक्ट्रिक एनर्जी आहे, जर आपण मोटर जोडली तर मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. हे लक्षात ठेवा. आता हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट आपण पाहू शकतो. एक आपल्याकडे ही हिटिंग कॉईल आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, कुठे तुम्ही कॉईल पाहिली असेल, शेगडीसाठी कॉईल असते किंवा भरपूर ठिकाणी ज्या ठिकाणी हिटिंग इफेक्ट असते त्या ठिकाणी अशा प्रकारची कॉईल असते जी की येलो कलरमध्ये लाईट असते. किंवा तुम्ही जर बल्ब पाहिला असेल अशा प्रकारचा तुम्ही बल्ब, आजकाल या प्रकारचे बल्ब कमी आहेत. आजकाल LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोडवरती वर्क करणारे बल्ब्स आहेत, ते या प्रिन्सिपलवरती चालत नाहीत. पण हे जे बल्ब्स होते काही ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व होतील, पाहिले असतील, तर हे जे बल्ब आहेत ते हे बल्ब रेजिस्टन्सवरती चालतात किंवा
हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती चालतात. मग यांच्यामध्ये नेमकं काय असतं पहा, वेन द रेजिस्टन्स इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक सर्किट इट हीट प्रोड्युसेड इन इट ड्यू टू द करंट. म्हणजे जर आपण काय केलं, एकदा रेजिस्टन्स कनेक्ट केला तर कोणाला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, तर तो काय तयार करतो, हीट तयार करतो. मी आत्ताच सांगितलं. हे समजा ही जी कॉईल आहे ना, हे याच्यामधली ही टंगस्टन फिलामेंट आहे, ही कॉईल झाली, किंवा ही पूर्ण कॉईल आहे, हे सगळे रेजिस्टन्सपासून बनलेले आहेत. आणि कुठल्याही रेजिस्टन्स असलेल्या सर्किटमधून जर आपण करंट पास केला, लक्षपूर्वक आहे का, मी परत सांगतो, कुठलाही सर्किटला रेजिस्टन्स आहे, एखाद्या वायरला, कंडक्टरला, स्प्रिंगला, कुठल्या ऑब्जेक्टला रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या अक्रॉस जर आपण करंट पास केला तर त्या ठिकाणी तो काय करतो, हीट तयार करतो. म्हणजे कुठलाही रेजिस्टर किंवा रेजिस्टन्स इलेक्ट्रिक सर्किटला कनेक्ट केला तर तो काय तयार करतो, हीट प्रोड्यूस करतो. आणि तो कशामुळे, ड्यू टू द करंटमुळे. हे महत्त्वाचं. दॅट इज कॉल्ड ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग फॉर एक्झाम्पल वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब, हीटर. ते वॉटर बॉयलर म्हणजे हीटर, तुम्ही पाहिलं असेल. हीटरमध्ये काय होतं, आपण हीटर कनेक्ट करतो, म्हणजे करतोय काय की हीटर इलेक्ट्रिक सर्किटला कनेक्ट करतो आणि बटन टाकतो. बटन टाकल्यानंतर होतं आहे काय, ते इलेक्ट्रिक करंट त्या हीटरमधून पास होतो आणि त्या हीटरमध्ये असतो रेजिस्टन्स आणि त्यामुळं ते जे वॉटर असतं ते हीटअप होतं, म्हणजे त्याच्यात हीट प्रोड्यूस होते. किंवा आपण इलेक्ट्रिक कुकर म्हणू शकतो. काही इलेक्ट्रिक कुकर्स पण असतात ज्याच्यामध्ये पण हिटिंग इफेक्टमुळे होतं. किंवा इलेक्ट्रिक बल्ब्स असतात, अशा प्रकारचे जे बल्ब्स असतात त्या बल्ब्समध्ये पण आपण जर करंट पास केला तर त्याने रेजिस्टन्स असतो, त्यामुळे ते हीटअप होतात, गरम होतात, हीट प्रोड्यूस करतात. तर इलेक्ट्रिक कंडक्टर हॅव्हिंग द हाय रेजिस्टिव्हिटी आर यूज्ड हिअर. म्हणजे मी म्हटलं ना की जर आपला इलेक्ट्रिक हिटिंग इफेक्ट प्रोड्यूस करायचा असेल, कोणता इफेक्ट पाहिजे आपला, हिटिंग इफेक्ट किंवा हिटिंग इफेक्ट जर आपला पाहिजे असेल तर आपल्याला जो रेजिस्टन्स पाहिजे त्याचा हाय पाहिजे. म्हणजे जर या ठिकाणी जर बल्ब असेल आणि या बल्बमध्ये आपण एक फिलामेंट यूज करतो, त्याला टंगस्टन फिलामेंट म्हणतोय. मग हे जर हिटिंग इफेक्ट करावा आपली इच्छा असेल तर त्याचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे, व्हेरी हाय असला पाहिजे. समजा या ही जी कॉईल आहे या प्रकारची कॉईल बनवते. मग ही कॉईल बनवण्यासाठी मला कोणता इफेक्ट पाहिजे, इलेक्ट्रिक करंटमुळे हिटिंग झाली पाहिजे. जर मला हिटिंग पाहिजे तर या ठिकाणी मी कोणतं मटेरियल वापरणार, असं मटेरियल वापरणार ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त आहे. कारण जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा हीट जास्त, जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढी हीट कमी. म्हणजे कुठेही असेल, तुम्ही हीटर असेल, तुमच्या हीटरमध्ये पण आपल्या घरच्या जर एखादं हीटर खराब झालं असेल तर तुम्ही त्याला पाहू शकता. म्हणजे कनेक्ट न कर तुम्ही बाजूला घेऊन त्याला पाहू शकता, कनेक्टेड इलेक्ट्रिक सर्किटला नसेल तर त्यामध्ये जे मटेरियल असतं वापरलेलं ते सगळं मटेरियल हाय रेजिस्टन्सचं असतं. कारण हाय रेजिस्टन्सवाला मटेरियलच हिटिंग इफेक्ट तयार करू शकतो. गुड कंडक्टर हिटिंग इफेक्ट तयार करू शकत नाही. आता या ठिकाणी दिले पाहिजे एक्झाम्पल कोणतं, ऑलॉय काय, निक्रोम किंवा नायक्रोम म्हणतो आपण त्याला, युजली इन द इलेक्ट्रिक हीटर और कुकर ॲज अ रेजिस्टन्स. म्हणजे नायक्रोमचं जे वायर आहे किंवा टंगस्टन जे वायर्स आहेत हे ॲज अ म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे हिटिंग इफेक्टसाठी वापरले जातात कुकर्समध्ये. किंवा इलेक्ट्रिक टंगस्टन जे आहे ते इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये वापरले जाते. हा क्वेश्चन येतो आपल्या लक्षात ठेवा. निक्रोम किंवा नायक्रोम जे आहे ते इलेक्ट्रिक हीटर्समध्ये वापरले जाते किंवा कुकर्समध्ये, जे आपण हीटर्स असतं म्हटलं आपल्या, त्या हीटरमध्ये जो नायक्रोम आहे किंवा निक्रोम म्हणतो आपण त्या ठिकाणी यूज केला जातो. आणि टंगस्टन जे आहे ते आपण कशामध्ये वापरतो, इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये. तर इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये ते ग्लो जो पार्ट होतो तो पूर्ण पार्ट कशापासून बनला आहे, टंगस्टनपासून बनला. आणि ड्यू टू द करंट वायर गेट हिटेड. ओके, जवळपास त्याचं टेम्परेचर असतं 3400 डिग्री सेल्सिअस. पहा, जस्ट इमॅजिन करा आपल्या बाजूचं जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं मला कमेंटमध्ये सांगा की आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय असतं. पण जर समजा आपलं आजूबाजूचं टेम्परेचर जर 40 डिग्रीच्या वर जरी गेलं तर आपलं गरमी व्हायला लागते. 45 डिग्री सेल्सिअसला अति जास्त गरमी होते. आणि या ठिकाणचं ज्या बल्बमुळे येणारं जे टेम्परेचर आहे 3400 डिग्री सेल्सिअस, तर यू कांट इमॅजिन एवढं जास्त टेम्परेचर आहे. आणि ते टेम्परेचर कशामुळे होते, फक्त इलेक्ट्रिक करंटमुळे. आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त आहे. म्हणजे हाय रेजिस्टन्स असल्यानंतर जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर एवढं जास्त प्रकारचं टेम्परेचर, जेवढे जास्त प्रकारची हीट त्या ठिकाणी तयार होऊ शकते. हॉट वायर ऑल्सो रेडिएट द हीट इन काय सर्टन एक्शन. म्हणजे कुठले वायर असेल, एखादं कुठल्याही वायरमध्ये तुम्ही पाहता की तुमचा मोबाईल पण असेल, कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा त्याच्यातून करंट पास केला तो काय तयार करतो, हीट प्रोड्यूस करतच असतो. आता आपल्याकडे एक युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी तुम्ही पाहिलं असेल, आपल्या घरचं जे लाईट बिल येतं युनिट्समध्ये येतं. तर आपल्या घरचं जे लाईट बिल किती युनिट्समध्ये असतं ते आपण पाहू शकतो. 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 1 किलोवॅट किलोवॅट. म्हणजे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे जर 1000 वॅट यूज केला आपण, म्हणजे याला 1 किलोवॅट म्हणजे की जवळपास 1000 वॅट. ओके, वॅट आवर. ओके, म्हणजे आपल्याकडे 1000 वॅट यूज केलं तर किती वेळ यूज केलं तर
1000 वॅट यूज केलं तर 1 युनिट बिल येतं. म्हणजे आपल्याकडे जनरली जवळपास 9-10 रुपयाचा रेट असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो रेट. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारून मला त्याचा रेट सांगू तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्या इथे तुमच्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेला वेगळा असतो, ग्रामपंचायतला वेगळा असतो, भरपूर ठिकाणी आणि वेगवेगळ्या सिटीजनुसार पण त्यांचे रेट्स वेगळे आहेत. तर तुमच्या ठिकाणी एका युनिटचा रेट किती? 1 युनिट ऑफ एनर्जी म्हणजे किती असते? 1 किलोवॅट अवर. म्हणजे 1 किलोवॅट अवर एवढी जर एनर्जी कन्झ्युम केली तर 1 युनिट येतं आणि 1 युनिटचे बिल किती असते ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ते वेगळं असतं. तर युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉवर इज 1 वॅट इज व्हेरी स्मॉल युनिट. हे 1 वॅट हे फार छोटे युनिट आहे. म्हणून आपण जनरली किती वापरतो? 1000 वॅट किंवा 1 किलो वॅट आपण म्हणतो त्याला शॉर्टमध्ये युनिट मेजर केलं जातं. म्हणजे आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी यूज करतो जसं की आपल्याकडे असतं गोल्ड आपण किलोमध्ये मोजतो का? नाही मोजत. कारण किलोमध्ये कारण तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नसतं. आपण ग्राम्समध्ये मोजतो. किंवा कापूस असेल किंवा बाकी इतर कुठल्या वस्तू असतील तर आपण क्विंटलमध्ये मोजतो. काही ऑब्जेक्ट टन्समध्ये मोजले जातात, किलोमध्ये मोजत नाही कारण ते जास्त तेवढे हेवी असतात. तर त्यांचं तसं असतं. प्रॅक्टिकली इलेक्ट्रिक युनिट जी पॉवरचं आहे वॅटच आहे. पण 1 वॅट म्हणजे फार कमी झालं. तेवढं काउंट करणं म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं वेगळं वाटतं. म्हणून आपण जे प्रॅक्टिकली जर यूज करत असाल तर आपण 1000 वॅट वापरतो आणि 1000 वॅट म्हणजे आपण त्याला 1 युनिट म्हणतो जवळपास आणि ते 1 किलो वॅट असतं. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट ते आपण यूज करत असतो. ते लक्षात राहू द्या. आता होतं काय? 1 किलोवॅट पॉवर यूज केलीसाठी 1 अवरसाठी तर त्याचा अर्थ काय किंवा त्याची एनर्जी किती असते का? समजा आपण म्हटलं 1 किलो वॅट पॉवर इज युज्ड फॉर 1 अवर म्हणजे एका तासासाठी जर वापरली तर याचा अर्थ असतो की 1 किलो वॅट इंटू अवर जर केलं, ही पॉवर आहे आणि हा टाईम आहे. तर मग पॉवर इंटू टाईम त्यालाच काय म्हणतो आपण? हीट म्हणतो, एनर्जी म्हणतो. मग आपण जर एनर्जी काढायला गेलो, एनर्जी किती यूज केली गेली? ओके, तर एनर्जी इज इक्वल टू काय असतं? वॅट इंटू टाईम म्हणजे पॉवर इंटू टाईम. तर आपल्याकडे एनर्जीचा फॉर्म्युला आहे. एनर्जीचा फॉर्म्युला जर आपण पाहिलं किंवा हीटचा फॉर्म्युला जर पाहिलं पॉवर इंटू टाईम आहे. तर मग या ठिकाणी आपल्याकडे हीट आपण जर पाहत असाल तर पॉवर किती आपल्याकडे? 1000 वॅट इंटू टाईम किती? 1 तास. म्हणजे समजा 1000 वॅट पॉवर कन्झ्युम करणारा एखादा रेजिस्टन्स किंवा हीटर आपण जर 1 तास जोडला तर तो किती आपल्याला एनर्जी कन्झ्युम करेल? तर 1000 वॅट आपण पॉवर दिली आणि एका तासामध्ये आपल्याला माहिती आहे 1 अवर म्हणजे काय असणार आहे? जवळपास 60 मिनिट्स असतील आणि आपल्याला माहिती आहे 60 मिनिट्स इंटू 60 जर केला आपण तर काय असणार? हे सेकंदमध्ये कन्वर्ट होईल आणि 60 इंटू 3600 सेकंड्स असेल. म्हणजे जवळपास 1 अवर म्हणजे 3600 सेकंड्स या ठिकाणी येतील. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं काय येतं? याचा 1 2 3 4 5 10 to the power 5 आणि पॉईंट जर इथं दिला तर 10 to the power 6 आहे. म्हणजे आपल्याकडे येणारे आन्सर काय आहे? ठिकाणी 3.6 इंटू 10 to the power 6 वॅट सेकंद. ही एवढी एनर्जी किंवा जूलमध्ये वॅट सेकंद म्हणजे आपण जूलही म्हणू शकतो कारण आपल्याला माहिती आहे जूल इज इक्वल टू काय असतं? वॅट इज इक्वल टू जूल पर सेकंद. सेकंद जर इकडे आला तर काय येणार? वॅट इंटू सेकंद इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण? जूल. म्हणजे जर समजा 1 किलो वॅट पॉवरचं हीटर जर आपण किती वेळासाठी? 1 अवरसाठी जर चालू ठेवलं तर तो किती एनर्जी करेल? 3.6 इंटू 10 to the power 6 म्हणजे त्याला आपण लिहिलं 36000 ओके 0 0 1 2 3 4 5 6 तर एवढी जूल एनर्जी तुम्ही रेट करू शकता. आपण याला पॉवर्समध्ये जनरली रेट करतो. तर 3.6 इंटू 10 to the power 6 जूल किंवा 3600000 जूल एवढी एनर्जी एका तासामध्ये तो हीटर कन्झ्युम करेल ज्याची की किती आहे? पॉवर 1 किलो वॅट आहे. लक्षात? तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरचे जे बल्ब्स असतील ते किती पॉवर कन्झ्युम करतात तर ते मला सांगा. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की 10 वॅटचा जर बल्ब समजा एकासाठी 1 अवरसाठी जर चालू राहिला तर तो किती पॉवर एनर्जी कन्झ्युम करेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. होमवर्कसाठी अनेक क्वेश्चन्स आहेत. आपण या पॉवरवरती अजून एक लेक्चर्स बनवूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना सांगायला विसरू नका कारण म्हणजे अशा प्रकारचे चांगले व्हिडिओज कोणी बनवत नाही आणि जर बनवत असेल त्याला शेअर करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जेव्हा लाईक शेअर करताल तर आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. तुम्ही कमेंट करता त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं. आम्ही अजून असे लेक्चर्स बनवू. तर मग तुम्ही जर असे लेक्चर मला सपोर्ट केला आणि लेक्चर्सला तुम्ही पुढे जर स्प्रेड करत असाल तर असे अनेक प्रकारचे लेक्चर्स फ्रीमध्ये यूट्यूबवरती अवेलेबल होतील. याच्या नोट्स पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन लिंक करून तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन ॲप आहे तर त्या ॲपमध्ये जाऊन हा स्कॅनर जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा स्कॅनर जर स्कॅन केला तर तुम्हाला ॲप मिळून जाईल. त्या ॲपमध्ये 11-12चे पण लेक्चर्स आहेत, 9-10चे पण लेक्चर्स, नोट्स आहेत, PDF आहेत, सगळं फ्रीमध्ये आहे. तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तर या ठिकाणी थांबूयात. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.